आपले स्वामी बोलतात, अरे गोविंदराव, तुझी भक्ती अजून परिपक्व कर, तुझी सेवा वाढव. आम्हाला भक्तीत कच्चेपणा चालत नाही. मुंबईत गोविंदराव नावाचे एक भक्त गृहस्थ राहत होते. तीर्थयात्रेची आवड असल्याने ते एका कनौजी ब्राह्मणासोबत गाणगापूर येथे गेले आणि श्री गुरुचरित्राचे वाचन व उपवास करत अनुष्ठान सुरू केले. एके दिवशी त्यांना स्वप्नात श्री दत्त महाराजांनी दर्शन देऊन अक्कलकोटला जाण्यास सांगितले. तेथे जाऊन त्यांनी स्वामींचे दर्शन घेत सेवा सुरू केली. रोज नैवेद्य तयार करून स्वामींना अर्पण केल्यावरच भोजन करणे हा त्यांचा नियम होता. एके दिवशी स्वामींनी त्यांना नैवेद्य गावाबाहेरील मशिदीत असलेल्या एका फकीर आणि कुत्र्याला दाखवण्यास सांगितले. विश्वासाने त्यांनी तसे केले आणि फकीर व कुत्र्याने नैवेद्य ग्रहण करून थोडे नैवेद्य उरला. स्वामींनी तो नैवेद्य ग्रहण करण्यास सांगितले. गोविंदरावांनी शंका घेतली, पण कनौजी ब्राह्मणाने निःसंशय स्वामीवाणीवर विश्वास ठेवून नैवेद्य ग्रहण केला. स्वामी प्रसन्न झाले, म्हणाले, मुंबईत जा, तुझे काम होईल. त्यांनी स्वामीवाणीवर विश्वास ठेवून मुंबई गाठले. तेथे एका महिलेने गुप्त दान म्हणून ठेवलेले 10,000 रुपये त्यांना दिले. ते आनंदाने स्वामींचे नाम घेत आपल्या गावात परतला आणि स्वामींच्या पादुकांची स्थापना करून भक्तीत रमला. गोविंदराव या स्वामींनी भक्तीतील कच्चेपणा दूर करण्यास सांगतात. स्वामीबोध. स्वामींची कृपा प्रत्येकावर असते. भक्त असो वा नसो, त्याच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता स्वामींनी करावी हे त्यांच्या दिव्य नियोजनाने ठरलेले असते. जसे गोविंदरावाला स्वामींनी आधार दिला, तसे प्रत्येक संकटात स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून असतात. श्रद्धा आणि निश्चय विश्वास असल्यास स्वामींवर संपूर्ण ब्रह्मांड कामाला लागते आणि आपली इच्छा पूर्ण होते. शंका घेतली की काम थांबते, पण विश्वास ठेवला की सर्व काही शक्य होते. विज्ञानही याला मान्यता देते. स्वामींच्या आज्ञेवर पूर्ण विश्वास ठेवून नित्य नामस्मरण करावे आणि प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला धन्यवाद द्यावा, कारण स्वामी प्रत्येकाच्या हृदयातून कार्य करीत असतात. संपूर्ण स्वामीलीला ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आपले चॅनल सबस्क्राईब करा.